भाऊ आणि मित्रांनी मिळून आईच्या समोर वहिनी आणि 2 मुलांची केली हत्या। कारण ऐकूनच अंगाचा थरकाप होईल। ते एक हसते खेळते घर होते। आई, तिची 4 मुले, सुना आणि नातवंडे असा हा परिवार। मात्र यातील एकाचा स्वभाव इतका तापट की त्याचे कोणाशीही पटत नव्हते। त्या घरामध्ये तो एकच दोष होता। एक दिवस त्याने रागाच्या भरात आईवर हात उगारला। त्या माऊलीला हे सहन झाले नाही। तिने रडत रडत ही हकीकत आपल्या दुसऱ्या मुलाला सांगितले। आपल्या भावाने आपल्या आईवर हात उगारला हे ऐकून त्या भावाला राग आला। तो भाव एका मित्रासह गावी आला। त्याने भावाचा खून केला। त्याचा आवाज ऐकून आलेल्या त्याचा पत्नीचाही खून केला। त्यानंतर रडणाऱ्या त्याच्या 2 मुलांनाही संपवले। आपल्याच घरामध्ये आपला भाव, भाऊजाई आणि 2 पुतण्यांना ठार मारले। इतकेच नाही, त्यांचे तुकडे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले। त्यानंतर ते महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये येऊन लपून बसले। मात्र तरीही पोलिसांनी त्या दोघांच्या मुसक्या आवळल्या। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। बिहारच्या कैमूर जिल्ह्यातलं डहरक हे गाव वरकरणी शांत, साधं आणि नेहमीसारखं जगणारं होतं। सकाळी लोक शेतामध्ये जायचे, दुपारी चहाच्या टपरीवर राजकारणाच्या गप्पा रंगायच्या आणि रात्री गाव लवकर झोपून जायचं। पण त्या गावातल्या एका घरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून शांततेच्या आड एक वेगळंच वादळ साचत होतं। ते घर होतं गुप्ता कुटुंबाचं। कर्त्या पुरुषाचे निधन झालेले। त्यामुळे आई, 4 मुले आणि त्यांच्या पत्नीसह कुटुंबे असा हा मोठा परिवार होता। पण घर जितकं मोठं तितके वादही मोठे होते। विशेषतः मोठा भाव कृष्णा मुरारी गुप्ता हा कुटुंबातील इतर सर्वांच्या मध्ये सतत काही ना काही कुरबुरी सुरू होत्या। कृष्ण मुरारीचा स्वभाव चटकन रागावणारा होता। तो घरामध्ये अनेकदा आरडाओरडा करायचा। छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद व्हायचे, कधी पैशावरून, तर कधी घरच्या जबाबदाऱ्यांवरून, तर कधी आईशी बोलण्याच्या पद्धतीवरून। घरातलं वातावरण हळूहळू इतकं बिघडलं होतं की कुटुंबातील लोक एकमेकांच्या पासून दुरावत चालले होते। पण 5 मे रोजी जे घडलं त्याने सगळंच बदलून गेलं। त्या दिवशी घरामध्ये जोरदार भांडण झालं। नेमका विषय काय होता याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत्या। पण वाद एवढा वाढला की कृष्ण मुरारीने स्वतःच्या आईवर हात उचलला। वृद्ध आई रडत होते। घरातले बाकी सदस्य घाबरले होते। पण त्या क्षणी कृष्ण मुरारी समोर कोणीच उभं राहू शकलं नव्हतं। त्या रात्री आईने थरथरणाऱ्या हाताने फोन उचलला। तिने तो फोन केला होता महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या 3ऱ्या मुलाला, म्हणजे विकास गुप्ताला। विकास हा छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक वसाहतीमध्ये काम करत होता। तिथे तो त्याचा मित्र दीपक कुमार राजपूत याच्यासोबत राहत होता। आई फोनवर रडत होते। तिने सांगितलं, कृष्ण मुरारी आता हाताबाहेर गेला आहे, त्यानं मला मारलं। हे ऐकून विकासचा पारा चढला। आपल्या आईवरच हात उगारणाऱ्या भावाबद्दल त्याला प्रचंड संताप आला। त्याने फोन बंद केला। पण त्याच्या मनामध्ये राग धुमसत होता। पुढचे 2 दिवस वरकरणी शांत गेले। पण त्या शांततेखाली काहीतरी भयानक शिजत होतं। विकासने महाराष्ट्रातून बिहारला जाण्याचा निर्णय घेतला। त्याच्यासोबत दीपक राजपूतही होता। त्या दोघांच्या मध्ये नक्कीच काहीतरी कट कारस्थान रचले गेले होते। दोघेही आधीपासून तयारी करून आलेले होते। दिनांक 7 मेची ती रात्र डहरक गावामध्ये नेहमीसारखं शांत वातावरण होतं। कुठेतरी टीव्हीचा आवाज येत होता। एखाद्या घरामध्ये रात्रीचं जेवण सुरू होतं। गाव झोपेच्या दिशेने जात होतं। पण गुप्ता कुटुंबाच्या घरामध्ये मात्र त्या रात्री मृत्यू दबा धरून बसलेला होता। विकास आणि दीपक एका खोलीमध्ये बसले होते। काही वेळाने कृष्ण मुरारी तिथे आला। सुरुवातीला साध्या गप्पा सुरू झाल्या। शेअर मार्केटबद्दल चर्चा सुरू होते अशी माहिती पोलिसांनी दिली। पण ती चर्चा फक्त निमित्त होतं, कारण जुने राग आधीच डोक्यामध्ये धुमसत होतं। हळूहळू आवाज वाढू लागले, वाद सुरू झाला आणि अखेर आईवर हात उचलण्याचा विषय निघाला। अचानक विकास आणि दीपकने चाकू बाहेर काढले। कृष्ण मुरारीला काही समजायच्या आत त्याच्यावर सपासप वार सुरू झाले। त्याने किंकाळी फोडली। प्रतिकारासाठी
तो तडपडू लागला, पण त्या दोघांनी त्याला बचावाची संधीच दिली नाही. त्या दोघांनी त्याच्यावर सपासप वार केले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. काही वेळातच तो रक्तबंबाळ होऊन जमिनीवर खाली कोसळला. तो निश्चित पडला होता. इतक्यात त्याचा आवाज ऐकून त्याची पत्नी दुर्गेश कुमारी धावत आली. समोर रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेला नवरा पाहून ती हादरून गेली. ती मदतीसाठी ओरडण्याचा प्रयत्न करत होते, पण विकास आणि कृष्णाने तिलाही पकडलं. कोणताही विचार न करता तिच्यावरही चाकूने हल्ला केला. काही मिनिटात घरामध्ये 2 मृतदेह पडले होते, पण त्या रात्रीची क्रूरता अजून संपलेली नव्हती. घरामध्ये कृष्ण मुरारीची 2 लहान मुलं होती. त्यांनी आई वडिलांना रक्ताने माखलेल्या अवस्थेमध्ये पाहिलं होतं. ते भीतीने रडत होते. वास्तविक त्या लहान मुलांचा या भांडणाशी वादाशी काही संबंध नव्हता. ती निरपराध होते, निष्पाप होते, पण डोळ्यामध्ये खून उतरलेल्या विकास आणि दीपकला कशाचेच भान उरले नव्हते. त्या दोघांनी आपला मोर्चा त्या लहान मुलांच्याकडे वळवला आणि त्यांच्यावरही धारदार चाकूने सपासप वार केले. काही वेळात त्या मुलांचे रडणे कायमचे बंद झाले. त्या घरात आता फक्त रक्ताचा वास होता. 4 मृतदेह रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेले होते. 4 खून पडले होते आणि आता मारेकऱ्यांच्या समोर प्रश्न होता की याची विल्हेवाट कशी लावायची. खून तर झाले होते, पण यातून सुटका करून घ्यायची असेल तर काही ना काही केलेच पाहिजे. तेव्हा या प्रकरणातला सर्वात भयानक टप्पा सुरू झाला. त्यावेळी कृष्ण मुरारीचा लहान भाऊ राहुल उर्फ गौतम घरातच होता. तो दिव्यांग होता. त्याने कुऱ्हाड घेतली आणि मृतदेहांचे तुकडे करायला सुरुवात केली. त्या रात्री त्या घरामध्ये जे घडलं त्याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी होते. मानवी शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. हात वेगळे, पाय वेगळे, धड वेगळं, डोकी वेगळी. रक्त फरशीवरून वाहत होतं. भिंतीवर डाग उडाले होते. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे हे सगळं सुरू असताना घरामध्ये कृष्ण मुरारीची आई आणि 2 भावांच्या पत्नी उपस्थित होत्या. त्या हे सगळं पाहत होत्या. अशी माहिती तपासामध्ये समोर आली. तुकडे केल्यानंतर मारेकऱ्यांनी शरीराचे भाग सुटकेस, बॅगा आणि पोत्यामध्ये भरले. काही तुकडे निळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये ठेवण्यात आले. मध्यरात्र उलटून गेली होती. गावामध्ये अंधार पसरलेला होता. त्या अंधारामध्ये मारेकरी स्कूटीवरून बाहेर पडले. ती दुर्गावती नदीच्या दिशेने निघाले. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हते. काही अंतरावर त्याने सुटकेस नदीमध्ये फेकून दिले. त्यानंतर काही शरीराचे भाग कालव्याजवळ फेकण्यात आले. पोलिसांच्या मते 2 डोकी पुलावरून फेकण्यात आली होती. त्यांचा शोध नंतर सुरू करण्यात आला. त्यानंतर ते घरी आले. घरभर पसरलेलं रक्त धुवून टाकलं. फरशी साफ करण्यात आली. जिथे रक्ताचे डाग पूर्णपणे निघत नव्हते तिथे सिमेंट टाकण्यात आलं. जणू त्या घरामध्ये काहीच घडलं नव्हतं असं चित्र तयार करण्यात आलं. आता या घरामध्ये काय घडलं याचा कोणाला काहीच थांग पत्ता लागणार नव्हता. आपण या प्रकरणातून सुटलो असे मारेकऱ्यांना वाटत होते, पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक चूक मागे राहतेच. रविवार दिनांक 10 मे 2026ची सकाळ. रामगड मोहनिया रोड जवळच्या दुर्गावती नदीतून विचित्र दुर्गंधी येत होते. स्थानिक लोकांनी नदीकाठी 2 सुटकेस पाहिलेल्या होत्या. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं. उत्सुकतेनं सुटकेस उघडल्या आणि पुढच्या क्षणी लोकांच्या अंगावर काटा आला. त्या सुटकेसमध्ये मानवी शरीराचे तुकडे होते. कापलेले हात, पाय, धड, पण शिर नव्हतं. हे पाहून लोकांची बोबडीच वळली. कोणीतरी पोलिसांना खबर दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी धावत आले. फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड, वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. संपूर्ण परिसर सील करण्यात आला. तपासाची चक्रे फिरू लागली, पण मृतांची ओळख पटवणं कठीण होतं. मृतदेह इतके विद्रूप केले गेले होते की चेहरा ओळखणं सुद्धा अशक्य होतं. मग पोलिसांच्या हातात एक छोटासा धागा लागला. एका मुलाच्या मृतदेहाजवळ अंगणवाडीच्या ड्रेसचा कपडा सापडला. त्यावर शिलाईचं टॅग होतं. पोलिसांनी त्या टॅगपासून तपास सुरू केला. गावगाव चौकशी झाली आणि तपास ढरक गावामध्ये पोहोचला. तिथे पोलिसांना समजून चुकलं की कृष्ण मुरारी आणि त्याचं कुटुंब काही दिवसांच्या पासून गायब होतं. पोलीस त्या घरामध्ये पोहोचले.
दार उघडलं गेलं. घरामध्ये शिरताच काहीतरी विचित्र जाणवलं. फरशीवर ताजं सिमेंट होतं. एका खोलीत अजूनही हलका रक्ताचा वास येत होता. फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला. सिमेंट काढण्यात आलं आणि खाली रक्ताचे डाग सापडले. आता पोलिसांना खात्री झाली हत्या याच घरामध्ये झाली होती. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. मोबाईल लोकेशन तपासले गेले. पोलिसांनी विकास गुप्ताची हालचाल संशयास्पद आढळली म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला त्याने खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, पण चौकशी जशी वाढत गेली तसा तो ढासळू लागला आणि अखेर त्याने कबुली दिली. त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी विकास, दीपक आणि राहुल उर्फ गौतमला अटक केली. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये लपलेल्या आरोपींना बिहार पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने पकडलं. ते MIDC परिसरामध्ये काम करत असल्याची माहिती तपासामध्ये समोर आली. घटनेची माहिती मिळताच दुसरा भाऊ सुभाष हैदराबादहून गावी पोहोचला, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. त्याच्या मोठ्या भावाचं संपूर्ण कुटुंब संपलेलं होतं. आजही दरक गावामध्ये लोक त्या घराजवळून जाताना हळू आवाजामध्ये बोलतात, कारण त्या घराने एका रात्रीमध्ये रक्ताच्या नात्यांचा सर्वात भीषण चेहरा पाहिलेला होता. पण भावाभावामधील राग इतका भयानक होऊ शकतो का की भाव स्वतःच्या भावाचे, त्याच्या पत्नीचे आणि मुलांचेही तुकडे करतो? यामागे आणखी काही कारण असेल का, याचाही पोलीस पुढे तपास करत आहेत.